तर आज मी बनवणार आहे आगरी पद्धतीतील झणझणीत आणि मसालेदार अशी चिंबोरीची भाजी। ही रेसिपी मी दाखवल्या पद्धतीने जर तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून पहा। खूपच चविष्ट आणि खूपच भारी चव लागते। मी इथे ताज्या चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत। चविष्ट भाजीसाठी शक्यतो नेहमी ताज्याच चिंबोऱ्या वापराव्यात, म्हणजे भाजीची चव खूपच टेस्टी लागते आणि खूपच भाजी चविष्ट सुद्धा होते। ह्या भाजीसाठी मी एक वाटण तयार करून घेणार आहे, त्यामुळे ही भाजी खूपच झणझणीत आणि खूपच चविष्ट तयार होईल। आणि वाटण तयार करण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर, लसूण आणि आलं या सगळ्यांची छान बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे, म्हणजे भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते तयार होईल। आणि त्यानंतर इथे मी हळद, मसाला, तेल, तयार केलेलं वाटण, मीठ आणि चिंच सुद्धा घेतलेली आहे। चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी ह्या सर्व चिंबोऱ्या अशा प्रकारे स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम मी टोपामध्ये तेल घालणार आहे। तेल छान थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालणार आहे। आता हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहे, म्हणजे वाटणामधील कच्चा वास निघून जाईल। आणि आता हे वाटण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि वाटणातील कच्चा वास सुद्धा निघून गेलेला आहे। तर आता ह्यामध्ये मी मसाला, हळद आणि मीठ घालून सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। आणि आता हे मसाले सर्व एकजीव करून झाल्यानंतर ह्यामध्ये मी एकदम थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते पाणी सुद्धा ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आता ह्या मसाल्यांमध्ये स्वच्छ केलेल्या चिंबोऱ्या घालणार आहे आणि मसाला प्रत्येक चिंबोरीला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे। आता टोपावर ताट ठेवून त्यावर 1 ग्लास पाणी ठेवणार आहे, यामुळे वाफ छान तयार होते आणि चिंबोऱ्या लवकर व मस्त शिजतात।
2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून ताटावरील गरम झालेले पाणी मी भाजीत घालणार आहे, त्यामुळे भाजीसाठी छान असा रस्सा तयार होईल। आता भाजी पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजू देणार आहे। पाच मिनिटे भाजी शिजू दिल्यानंतर आता मी टोपावरील ताट काढून घेणार आहे आणि भाजी सुद्धा मस्त अशी शिजत आहे आणि खूपच भाजीचा सुंदर असा खमंग वास सुटलेला आहे। ह्या चिंबोऱ्या मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चिंबोऱ्यांचा रंग सुद्धा छान असा बदललेला आहे। आता यामध्ये मी चिंचेचं पाणी घालणार आहे। चिंचेचं पाणी घातल्यामुळे भाजीला छान आंबट, तिखट आणि झणझणीत अशी चव येते। आता पुन्हा मी झाकण ठेवून आणखी 5 मिनिटे शिजू देणार आहे, म्हणजे सर्व मसाले आणि चिंचेची चव भाजीमध्ये मस्तपैकी मुरेल आणि 5 मिनिटात भाजी तयार। आणि आता इथे आगरी पद्धतीतील चिंबोऱ्यांची भाजी तयार झालेली आहे। तयार केलेल्या स्पेशल वाटणामुळे चिंबोरीच्या भाजीला एकदम अप्रतिम चव, सुगंध आणि जाडसर रस्सा तयार झालेला आहे। प्रत्येक घासात मसाल्याची लज्जत आणि चिंबोऱ्यांची खास चव अगदी अप्रतिम लागते। एकदा ही रेसिपी याच पद्धतीने करून पहा, तुम्ही पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल। रेसिपी करून पाहिल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपीसुद्धा नक्कीच ट्राय करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर द वॉचिंग।